की कायद्याने खरं म्हणजे पहिल्यांदा पुनर्वसन नंतर धरण जो सुधारित 2015च्या कायद्याचा तुम्ही सर्वकडे उल्लेख करता, खरं म्हणजे फॉरेस्टची परवानगी नसताना, म्हणजे डिमरे साहेबांचं म्हणणं आहे की अजून पोर्टलवर पण दिसत नाही, म्हणजे मागणीच नाही, त्याआधी तुम्ही तिकडे बोर मारून आणि तुमचं काम, तुमच्या मशनरी येऊन पडल्या, तुम्ही काम सुरू केलं. आम्ही गेल्या वर्षी तिळमाळला फक्त मोटरच नेली तरी फॉरेस्टने गुन्हा दाखल केला. म्हणजे तुम्ही फॉरेस्टच्या जागेमध्ये जेव्हा आम्ही मोटार लावतो पाण्यासाठी, साहेब आपल्या इथेच मिटिंग झाली होती, तर गुन्हा दाखल होतो. आणि मुंबई महानगरपालिका बोर मारते, तिकडे खडी आणून टाकते, मशनरी लावते आणि त्याच्या संदर्भात काहीच होत नसेल तर फॉरेस्टने पहिल्यांदा महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करा. साहेब याच्याबद्दल एक निवेदन आहे मला द्यायचं आहे की सर्वे आणि जिओटेक्निकल सर्वे म्हणजे बोर मारण्यासाठी आपल्याला 2013-14 साली NBWL म्हणजे राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची परवानगी मिळाली आहे. आपण फक्त सर्वेचं काम चालू केलं आहे आता फॉरेस्ट एरियामध्ये. आणि जे काही सेटअप दुसरा जो आहे तो प्रायव्हेट जमिनींवर आहे, तो वनक्षेत्राच्या बाहेर परळी गावाच्या इथे प्रायव्हेट जमिनींवर आहे. बोर कुठे मारलं? बोरसाठी आपल्याला परवानगी 2013ची मी कॉपी पाठवतो. पण मग कायदा सांगतो ना की पहिल्यांदा पुनर्वसन त्यानंतर धरण. मग तुम्ही धरणार सर्वेक्षण त्या कायद्याला तुम्ही नाही सर्वेक्षण करून तुम्ही धरणच बांधणार आहेत ना. पण सर्वेक्षण अरे का म्हणजे सर्वेक्षण तर कुटुंबाचं जसं सर्वेक्षण आहे तसं जमिनीचं सर्वेक्षण, किती जमीन बाधित होणार याचं सर्वेक्षण, हे सगळं सर्वेक्षण. पुनर्वसन करा ना, पुनर्वसन करा, मग तुम्ही बोर मारा, JCB लावा, धरणाला सुरुवात करा, काही हरकत नाही. तुम्ही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं जे काम चाललंय ना ते थांबवा. काही पण म्हणजे बोलण्यात तथ्य अशासाठी आहे की आपल्याला कागदोपत्री इतकी जमीन जाणार आहे, इतकी कुटुंब बाधित होणार आहे. तुम्ही आता जे सांगतात ती आणि यामधल्या याच्यामध्ये तफावत आहे, पण ते आपण सोडून देऊ किती बाधित होणार आहे. तर जी काही जमीन उपलब्ध होणार आहे ती तुम्ही जोपर्यंत खात नाही तोपर्यंत धरण पुढे जाणार नाही. मग तुम्ही धरणाचं सर्वेक्षण करून सुद्धा उपयोग कसा होणार की धरण पुढे जाण्याकरता पहिल्यांदा पर्यायी जमीन आणि पुनर्वसनाच्या कायद्याप्रमाणे तरतुदी आपल्याला पूर्ण करून द्याव्या लागतील. तसंच होणार सर. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल धरणाचं काम सुरू होणार नाही. पण धरणाचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याची डिझाईन होईल, ते फायनल होईल, त्याला सुद्धा खूप अवधी लागतो. हे तरी करून ठेवायला लागेल आपल्याला. म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते सबसॉईल इन्व्हेस्टिगेशन, जे बोर मारायचं काम चालू आहे, म्हणजे खाली स्ट्राटा कसा आहे, काय आहे, त्याची काय क्वालिटी आहे, हे सर्व चेक. त्यामुळे तुम्ही त्या क्वालिटीप्रमाणे तुम्ही होणारच नसेल, म्हणजे तिकडे पॉसिबलच नसेल. जर सगळ्यांचं पुनर्वसनाचं सगळं झालं पण धरणच होऊ शकणार नसेल तर मग हा विषय तुम्ही पहिल्यांदा त्याचा करताय की धरण होऊ शकेल का नाही, पाण्याचा साठा होऊ शकेल की नाही. मग टेंडर कसं काढलं? मग टेंडर कसं काढलं? ते पण टेंडरचा सर तुम्ही आता महानगरपालिका पत्रकार परिषद घेतली आणि ऑक्टोबरमध्ये आम्ही धरणाचं काम सुरू करणार आहोत. तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण करता असा आमचा आरोप आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी सुरू केल्यात, माणसं आणून टाकली, तुमच्या यंत्रणा आल्या, मशिनरी आल्या आणि आमच्या पुनर्वसनाला पत्ता नाही. आता आपण रेकॉर्डवर घेऊ हां की धरण होणाऱ्या क्षेत्रामध्ये पाण्याचा साठा होऊ शकतो की नाही याबाबत अजून निश्चिती झालेली नाही. त्याचं सर्वेक्षण सुरू आहे. पाण्याचा साठा आणि म्हणजे धरणाचं जे वजन आहे ते त्या ठिकाणी धरण व्हायबल होणार आहे का नाही, हो, पाण्याचा साठा होणार आहे का नाही याची आज माहिती नाही आहे. अरे आहे की नाही आहे? ढोबळ अंदाजाने 92 फसले ते. आवाज होता त्यांनी सांगितलंय. पण आजची जी कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये होऊ शकणार आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी त्या बोरवेल नंतर त्या ठिकाणी धरण होऊ शकेल की नाही हे तांत्रिक रिपोर्ट येईल. मग पुढचा मुद्दा त्याच्यानंतर येईल. म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी ती आहे की धरण तिथं होईल का नाही. पहिल्यांदा जे त्यांनी गृहीत धरलंय की धरण होईल त्याची ते खात्री करून घेतात की होईल का नाही. असं दुसरं काही चालू असेल तर सांगा मला. तिकडे जमिनीवर आपण आता जाऊ. दुसरं काही चालू आहे का तिकडे? धरणाचं कुठलं काम चालू आहे का? नाही. कुठला एक तरी दगड उचललाय का तिकडचा? नाही उचललाय. तुम्ही तिकडे खडी देती कुठे मशिनरी नाहीये तिथे, बिलकुल नाही. काय रे, परळीला काय आहे? परळीला प्रायव्हेट जमिनीवर आहे. हो मग ती प्रायव्हेट. काय करणार आहेत तुम्ही? घरं बांधणार आहेत तुम्ही? काय तुमची घरं बांधणार आहेत? प्रायव्हेट जमिनीवर ऑफिस सेटअप करण्यासाठी यांनी काही जमीन घेतल्या. जे काम करतायत तिकडे बोरवरचं कॉन्ट्रॅक्टर काही जमिनी भाडे तत्वावर घेतली. तिथे ते त्यांचे कंटेनर ऑफिस जे आहे काय करतात, कशा करतात?
की म्हणजे त्याला कोणतं थांबायला जागा ते म्हणजे काय करायला आता जिओ कॉन्ट्रॅक्ट टेक्निकल कसले कसलं कॉन्ट्रॅक्ट दिले तुम्ही म्हणजे त्याच्यात परमिशन सर आणायचं हे जे काय परमिशन आणायचं एक मिनिट परमिशन कोणाकडून आणायची आहे? फॉरेस्ट विभागाकडून त्याच्याकडून. फॉरेस्ट विभाग कोणाचा आहे शासन. त्याला कॉन्ट्रॅक्ट परमिशन होणार आता जे मग तुम्ही काय करणार फॉरेस्टची परमिशन आणायला सुद्धा कॉन्ट्रॅक्टर नेमणार तुम्ही काय करणार परमिशन आणायला काय वेगळं करायला लागतं का त्याच्या परमिशन मिळतं सगळे अभ्यास परमिशन आणली आहे सगळं. काय केल्यावर परमिशन मिळतं बोला ते करण्याकरता कॉन्ट्रॅक्टर आहे का कॉन्ट्रॅक्टर नाही झाले मग सर महापालिकेचे अधिकारी कसे आहे इन्व्हेस्टिगेशन पासून परवानगी मला बघा मला माहित नाही मी तुम्हाला परवानग्या म्हणाल म्हणून मी तुम्हाला प्रश्न सगळं विचारला इन्व्हेस्टिगेशन परवानग्या सगळं ते कॉन्ट्रॅक्टर कशासाठी बांधकामासाठी असेल बोर मांडण्यासाठी तर मी समजू शकतो परवानग्या आणणारा तुम्ही जो कॉन्ट्रॅक्टर म्हणत असाल तुमचा आहे का कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं वर्क ऑर्डर आहे का द्या म्हणून आता ते लगेच नाही.